मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळा, उन्हाळा, हिवाळा ह्या बदलत्या ऋतूमध्ये काही वातावरण बदलत असतं. तर मला काल एका मित्राची कमेंट आली होती, हे कोणत्या वातावरणामध्ये होतं बरं का पिल्लांना. कारण कसं आहे, आपलं जर शेळी पालनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं पैसा जर म्हणलं, सगळ्यात महत्त्वाचं इन्कम जर म्हणलं तर लहान पिल्लावर असतं. आणि लहान पिल्लांना जर काही समजा दुखापत झाली आणि त्यांचं व्यवस्थित समजा नियोजन जर नाही केलं गेलं आपल्याकडून, तर आपला काहीच फायदा होत नाही, आपले नुकसान होते. त्यासाठी आपल्याला आज मी थोडक्यात तुम्हाला, काल एका मित्राची कमेंट आली होती, त्यांनी सांगितलं, दादा म्हणे आपलं 5-6 दिवसाचं पिल्लू आहे म्हणे शेळीचं, तर त्याचं म्हणजे चारा खात नाही आणि काहीच करत नाही म्हणते. हे चारा नाही, दूध पित नाही म्हणते. आता दूध कशामुळं पित नाही, तर त्याचं काय काय कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याचा उपाय काय आहे हे दोन्ही पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण नवनवीन माहिती शेळी पालनाविषयी, लहान पिल्लांविषयी, चाऱ्यांविषयी, खुराकांविषयी सर्व काही माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. त्याच्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, आपण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता पिल्लं दूध न पिण्याचे कारण काय आहेत ते बघूया आपण सुरुवातीला. लहान पिल्लाला काय होतं, आपण ज्यावेळेस सुरुवातीला दूध पाजतोय तर ते कोवळं दूध असतं आणि कोवळं दूध जास्त प्रमाणामध्ये पाजण्यात गेलं तर त्याच्या पोटामध्ये गाठी होतात पिल्लांच्या, आणि पिल्लांच्या पोटामध्ये गाठी झाल्या की त्या पिल्लांना ते पचन होत नाही कोवळं दूध असल्यामुळे, मग त्याच्या गाठी बनतात. गाठी बनल्यानंतर ते पिल्लू दूध पित नाही, एका जागेवर बसतं आणि जास्त लक्ष जर नाही दिलं, आपण दुर्लक्ष जर केलं तर एखाद्या वेळेस पिल्लू दागवू शकतं. पण तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर मित्रांनो, सर्वप्रथम मी सांगतो तुम्हाला, शेळी ज्यावेळेस वेली समजा आपली, तर पहिल्या दिवशी त्याला 3 टाईम दूध पाजा, पण थोडं पाजा. सुरुवातीचे 2-4 दिवस त्यांना 3 टाईम दूध पाजा, पण थोडं कमी दूध पाजा, जास्त दूध पाजू नका, कारण कोवळं दूध असतं. आणि दुसऱ्या दिवसापासून पिंकू ग्राप वॉटर हे औषधी भेटते, लहान मुलांसाठी पण चालतं आहे. तर पिंकू ग्राप वॉटर म्हणजे पोट साफ होण्याचं आणि दूध पचन होण्याचं औषध आहे. तर ते मेडिकलवरती भेटतं, ते आणून ठेवा. आणि लहान पिल्लांना डेली दिलं तरी चालतं. रोज सुरुवातीला अर्धा ml द्या, पहिल्या दिवशी एक 5-6 दिवस अर्धा ml द्या, त्याच्यानंतर 1 ml दिलं तरी चालतं. असं 10-12 दिवस द्या, जोपर्यंत दूध कोवळं असतं तोपर्यंत देऊ शकता तुम्ही. जेणेकरून काय होतं, हे दूध पिल्लांना पचन होतं आणि पचन झाल्याच्या नंतर पोटामध्ये कुठलीही शिकायत होत नाही. त्याच्यामुळे पिंकू ग्राप वॉटर हे खूप महत्त्वाचं आहे. लहान पिल्लांचं दूध न पिण्याचे कारण हेच असतात की त्यांना ते बोका म्हणतात मराठीमध्ये, बोका. तर ही आपली गावरान भाषा आहे गावाकडची. बोका झाल्याच्या नंतर, आता गावाकडे काही बोका ते आमच्या इथं आहेत, बाबराव मामा एक काटकर, ते असे ठोकतात, पण ते काय त्यांचं आहे ते जुनं, त्यांनी पण एकदम क्लिअर होऊन जातो. तर असे काही नवीन जुने प्रयोग पण आहेत. पण तुम्ही जर पिंकू ग्राप वॉटर बॉटल जर ठेवली तर तुमच्या पिल्लांना एवढं अडचण येणार नाही. कारण कसं आहे मित्रांनो, शेळी पालनामध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पिल्लं.
पिल्लं जर चांगले राहिले तर आपल्याला इन्कम पण चांगला, त्यांच्यापासून पैसे पण चांगले भेटतात. त्याच्यामुळं पिल्लांची काळजी घ्यायची. त्यांना जास्त प्रमाणात दूध, जोपर्यंत कोळं दूध आहे तोपर्यंत कमी कमी पाजायचं. ज्यावेळेस दूध जास्त समजा चांगलं होईल 15-20 दिवसानंतर, त्यावेळेस तुम्ही किती पाजलं तरी चालतं. मग सुरुवातीला दूध कमीच पाहिजे, जेणेकरून आपल्या पिल्लांचं पचन झाले पाहिजे, दूध पचन झालं पाहिजे त्यांना. अशा हिशोबानं नियोजन करायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही जर तुमच्या शिकायती असेल का, समजा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करत जाऊ. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. तुमचा सपोर्ट नाही, लाईक करत नाही, कमेंट करत नाही. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ कुठपर्यंत आपले जातात, तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला वाटेल की आपला व्हिडिओ ह्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे. आणि मला पण व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेशन भेटन, उत्सुकता भेटन. माझं एकच ध्येय आहे मित्रांनो, जसं मी शेळी पालन करतो आहे, जसं मी समजा मला शेती 1 एकर आहे आणि 1 एकर शेतीमध्ये मी माझं जीवन या शेळीपालन केल्यापासून थोडं बरं चालू आहे. तसंच प्रत्येक शेतकरी आपला जो गरीब आहे मित्र, त्याला असंच एक जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन खूप फायद्याचं आहे, त्यांनी करायलाच पाहिजे. त्या हिशोबानं मी हे मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असतो. काहींना आवडत नाही, ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नका, काही अडचण नाही. ज्यांना आवडतात त्यांनी बघा. आपलं बोलणं रिअल असतं आणि खरोखर असतं. जास्त आवाढवे बोलून काही फायदा नसतो. जे आहे ते रिअल तुमच्यासमोर असतं. छोटंसं शेळीपालन आहे आपलं, काही एवढं मोठं नाही. शेड आवाढवे नाही, मोठा नाही, काही नाही, काही नाही. आपण थोडं शून्यातून सुरुवात केलेली आहे. आणि आज तुमच्या आशीर्वादाने 5-7 शेळ्या आहेत आपल्याकडे. 7 शेळ्या मोठ्या आहेत, करडं आहेत, टोटल 16 आहेत. आणि याच्यामध्येच आपण आनंदी आहोत. शेळीपालन असं नाही की तुम्ही 10-20 शेळ्यापासून सुरू करा आणि मोठा शेड बांधा, मोठं कंपाऊंड करा, खाली बेसिमेंट करा, काही नाही. खाली बघा आपल्या मस्त मुरुम टाकलेला आहे. मुरुमाचे सारखे दुसरे फायदे कोणतेच नाही. शेळ्यांखाली मुरुमच पाहिजे. असं नाही की शेळ्यांच्या खाली आपण बेड करावा किंवा व्यवस्थित दुसरं काही हे करावं, तसं काही नाही विषय. कारण की जुने लोक खूप साधारण पद्धतीने शेळीपालन करत होते. आता वेगवेगळे निघलं, पैसा आहे लोकांकडे, त्याच्यामुळे वेगवेगळे स्कीम वेगवेगळे आपापल्या परीनं करतायत. तर चला जाऊ द्या, करू दे, त्यांच्या हिशोबानं करतात, पैसा आहे त्यांच्याकडं. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.